जर तुम्ही कधी कोकणात आलात किंवा गोव्यात आलात आणि तुम्हाला ऑथेंटिक गोवन किंवा कोकणी फूड खायचं असेल, तर एखाद्या विशिष्ट डिशसाठी जाऊ नका, तर तुम्ही थाळी ऑर्डर करा. कारण प्रॉन्स किंवा माशांपेक्षा खरी मजा ही त्याच्या साईड डिशमध्ये असते. गोव्याच्या जेवणामध्ये एक गोष्ट खास आहे, ती म्हणजे इथं मसाला हेवी नसतो, बॅलन्स्ड असतो. नारळाचा बेस असतो आणि त्याला कोकमचा टँगीपणा असतो आणि हलकसं स्पायसी असतं. कोकणी आणि गोवन हे एकत्र जरी आपल्याला वाटत असेल, तरी ह्या जेवणामध्ये खूप फरक आहे. इथं तुम्ही बघू शकताय प्रॉन्स सॉफ्ट आहेत, रबरी नाहीत. म्हणजे ते जास्त चिवी होतात किंवा जास्त वेळ चावायला लागतात, पण हे परफेक्ट टेक्स्चरमध्ये आहे, तुम्ही बघू शकताय. आणि ह्या प्रॉन्सला ते भाजताना डोक्यासोबत सुद्धा भाजतात. त्यामुळंच हे प्रॉन्स किंवा ह्याच्या डोक्यात जो हेड बटर असतो तो खायला एक वेगळी मजा असते. काही लोकं खातात, काही लोकं घाण म्हणून टाकून देतात. तर या ठिकाणी किंवा बरेच हॉटेल्समध्ये नॉर्मली प्रॉन्स रवा फ्राय असतात, पण जर तुम्ही सांगितलात तर ते साधा मसाला फ्राय सुद्धा करतात. रव्याने तेल जास्त शोषलं जातं आणि तुमचं जेवण हेवी होतं. त्यामुळं मी बऱ्यापैकी मसाला फ्राय प्रॉन्सच प्रेफर करतो. हा मसाला प्रॉन्समध्ये मुरतो, पण प्रॉन्सची ओरिजिनल टेस्ट दाबत नाही. हेच खरं गोवन कुकिंगची ब्युटी आहे. इथं तुम्ही बघू शकताय भातवर थोडीशी मच्छी कढी टाकतो आणि ही कढी थोडी पातळ कन्सिस्टन्सी आहे. म्हणजे जसं तिकलं असतं, जे थोडं थिक असतं, तशी मच्छी कढी असते, पण ही मच्छी कढी अजून थोडी पातळ आहे. मे बी ह्या हॉटेलची ही पद्धत असावी. ह्याच्यामध्ये कोकम, नारळ आणि मसाल्याचा एक चांगला ब्लेंड झालेला आहे. ही जी चव आहे मित्रांनो गोवन मच्छी कढीची आणि इथल्या भाताची, ती तुम्ही एक्सप्लेन नाही करू शकत. आणि गोव्यात आल्यावर तुम्हाला तुमच्या मच्छी थाळी असो किंवा तुम्ही काही घ्या, त्याच्यात तुम्हाला व्हेज भाजी नक्की मिळणार. साधी भाजी नारळाच्या खिसात भाजलेली आणि थोडासा कांदा घालून परतून घेतलेली. याच्यात तिखटपणा नाही आणि ह्याच्यात चिकटपणा नाही. पण ही जी टेस्ट आहे ती भेंडीची नॅचरल टेस्ट बाहेर काढायला मदत करते आणि एक तुमच्या जेवणाला बॅलन्स्ड फ्लेवर देते. गोवन थाळीमध्ये एक गोष्ट लक्षात येते, सगळं ओव्हरपॉवरिंग नाही. हे जेवण कोस्टल क्लायमेटसाठी परफेक्ट डिझाईन केलेलं आहे. ह्युमिडिटीमध्ये हेवी मसाला खाऊन चालत नाही, म्हणून हा बॅलन्स. हे जेवण फक्त टेस्ट नाही तर लाईफस्टाईल आहे.